Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. महत्त्वाच्या बातमींना बुलेटिनची सुरुवात. लाडकी बहीण योजनेवरून सरकार आणि विरोधी पक्षामध्ये चांगलीच जुंपली आहे. लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. राज्यपालांची सही नसताना GR काढण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावतात आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणतात, अशा शब्दात वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान विरोधी पक्षाच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. बजेटचा सत्र सुरू असताना त्यावर अद्याप राज्यपालाची सही झाली नसताना हा जो GR काही काढला, अशा प्रकारे सांगणं, तेही वित्तमंत्री तिथे असताना कॅबिनेटचा निर्णय. म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, हा हक्कभंग आहे. आम्ही हक्कभंग दाखल करूच, तो कसा आहे हेही सांगू, पण झालेली जी घटना आहे ती या सार्वभौम सभागृहाचा हक्क आणि अधिकार डावलणारी आहे, एवढंच सांगतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. एवढी घाई करू नका. 2 महिने राहिलेले आहेत. 2 महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब, पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे. पण हा हक्कभंग होतो, हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे आणि रास्त आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आम्ही केलेलं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या नेतृत्वाखालचे हे चांगले निर्णय, याच्यामुळं ज्यांना या ठिकाणी पोटात दुखायला लागलेलं आहे किंवा ज्यांना आता वाटतंय की हे आम्ही करू शकलो नाही, ह्यांनी कसं केलं, ते नाराजीच्या मानसिकतेतनं, नकारात्मक मानसिकतेतनं अशा पद्धतीचा सरकारवरती आक्षेप करतायत. सरकारनं नियमानुसार योग्य ते निर्णय घेतलेले आहेत. खरं तर ह्या योजनेची निकष काय आहेत आणि या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे? कारण की तुम्ही योजना तर जाहीर केली, परंतु जनतेपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे की त्यामधले निकष किती आहेत आणि लाभार्थी महिला किती आहेत. 2.5 लाखाच्या उत्पन्नाची याला अट आहे. एक दुसरी याला अट आहे की ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असले पाहिजेत, त्याच्यामुळे ती एक महत्त्वपूर्ण अट आहे. त्याच्यानंतर तिसरी, ते कुठलेही शासकीय कर्मचारी किंवा शासकीय याच्यातून त्यांना कुठलंही मानधन किंवा नोकरी ही त्यांना नसावी, ही एक त्याच्यातली अट आहे. यानंतर आपल्याला तिकडची जी तालुका असेल, समजा ग्रामीण भाग असेल तर तिथली अंगणवाडी सेविका, परिवेशिका, ग्रामसेवक यांच्याकडे त्या संदर्भातली नोंदणी ही आपल्याला करायची आहे. शहरातले असेल तर त्यांना वॉर्ड ऑफिसरकडे किंवा तिथं जी अंगणवाडी सेविका किंवा परिवेशिका असतील, ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी शहरामध्ये आहेत, तिथं त्यांना या संदर्भातली नोंद करायची आहे. 21 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतची जी माझी भगिनी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. ती त्या ठिकाणी विधवाच असणं, निराधार असणं हे त्या ठिकाणी नाही. त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं, 2.5 लाखापेक्षा जास्ती नसणं, हा त्याच्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण निकष आहे. एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची. तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलावरील अत्याचार, अन्याय वाढवायचे, त्याच्यावर कारवाई करायची नाही.
आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो, बहिणीची इज्जत अब्रू लुटली जाते, त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधायची. काही बहिणी श्रीमंत असतात, काही बहिणी गरीब आहेत, तर त्याप्रमाणे थोडं चालावं लागतं ना. आता हे सरकार गरिबांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही आहे. आणि मग ज्या गरीब बहिणी, गरीब महिला ह्या ज्या आहेत यांना ते फायदा होऊ द्या ना. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये केली. तर या सरकारची तीर्थावर जाण्याची वेळ आलेली आहे, सरकार गडबडलंय अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली आहे. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, शिंदेंकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा. योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करण्यात येणार. ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्याची योजना. आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवणार. या आधीपासून दिल्ली, हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजना लागू. काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही, आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू. आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल, तुम्हाला थोडा मिळेल, आम्हाला जास्त मिळेल. आता या सरकारलाच तीर्थावर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे. अर्थसंकल्पावर टीका करताना जयंत पाटलांनी चादर फाटली असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या टीकेवरून आज मुख्यमंत्री शिंदेनी जयंत पाटलांना भर सभागृहामध्ये टोला लगावलाय. चादर लगी, चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने. ये चादर फट गई है और अब खैरात इतनी बांटने की कोशिश हो रही है, और ये खैरात सिर्फ 2 महीने के लिए, 3 महीने के लिए है. मुझे पूरा यकीन है कि कोड ऑफ कंडक्ट लगने के बाद ये सारी चीजें ठप हो जाएंगी. जयंतराव वाले, जयंतराव वाले लोकसभा में जयंतराव चादर वाले चादर चादर चादर. पवईतील अतिक्रमणाविरोधामधील कारवाईच्या मुद्द्यावरून विधानसभेमध्ये खडाजंगी झाली. 6 तारखेला पवईतील झोपड्यांना अनधिकृत ठरवत पालिकेनं बुलडोझर चालवला होता. बुलडोझरच्या कारवायांमुळे विधानसभेमध्ये विरोधकांनी शिंदेंसमोर प्रश्न उपस्थित केले. बुलडोझर गरिबांवर चालवण्यासाठी आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. तर सरकार हिरानंदानीला पाठीशी घालतंय का, असा प्रश्न पटोलेंनी उपस्थित केलेला आहे. 6 तारखेला पवईतील 800 झोपड्यांना अनधिकृत ठरवत पालिकेनं कारवाई केली. या कारवाईसाठी पालिका अधिकारी, पोलीस फौजफाट्यासह गेले होते आणि हिरानंदानी भागात पालिकेच्या कारवाईला जय भीमनगरमधील रहिवाशांनी विरोध केला. जमावाकडून पोलिसांवर यावेळी दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीत 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही दगडफेक होताच पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आणि या लाठीचार्ज नंतर पालिकेनं पोलिसांच्या उपस्थितीत बुलडोझरनं कारवाई केली. गर्भवती स्त्रियाला मारलंय, गर्भवती स्त्रियाला 14 वर्षाच्या पोराला ठोकून काढला. अध्यक्ष महोदय, हा कुठला न्याय आहे, हुकुमशाही आहे की काय आहे? बुलडोझर कोणाचा आहे? हा बुलडोझर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोझर बाबा म्हणून सांगताय? लाज वाटत नाही तुम्हाला? त्या पद्धतीनं या मागासवर्गीयांवर लाठीचार्ज झाला. गरोदर महिलांना हळूहळू मारलं गेलं, लहान लहान पोरांना त्या ठिकाणी हळूहळू मारलं गेलं होतं. अध्यक्ष महाराज, हे आखरी याला जबाबदार कोण आहे? सरकार त्याला हिरानंदानीला पाठीशी घालताय का? बिल्डरांचं सरकार आहे का? मागासवर्गीय लोकांना जगण्याचा, राहण्याचा अधिकार नाहीये का या मुंबई शहरामध्ये? बेकायदा बांधकाम 10 वर्षांपूर्वीचं होतं, तर 10 वर्ष झोपा काढल्या का, असं म्हणत
शरद पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोझर या वक्तव्याला उत्तर दिलं आहे. बेकायदा बांधकाम पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण अशी टीकाही पवारांनी केली. हे जे काम असेल त्याचं ॲक्शन घेतली तर त्याच्यात काही चुकीचं नाही आणि त्यासाठी मुख्यमंत्री काय म्हणत असतील तर माझी काही त्याला हरकत नाही. पण 10 वर्षापूर्वी ते बांधलं गेलं 10 वर्ष काही धोका काढला होता का? एक अर्धा वर्षाच्या नंतर असा निर्णय घ्यायचा निर्णय योग्य आहे बेकायदेशीर म्हणून पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत आणि पब आणि ड्रग्स याला कधीच ते पाठिंबा देणार नाहीत आणि फक्त पुणे नाही, ठाणे नाही, मुंबई नाही, नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रग ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे. निकाल लागलेला आहे, यातून बोध घेऊन काही होतंय का हे पाहणं गरजेचं आहे असं राज ठाकरे म्हणाले. उद्या कोणी तिथून इथे जातील माहिती नाही असं राज ठाकरे म्हणाले. आपण वर्षभर सहन करू, नंतर पाहू काय होतंय असं राज ठाकरे म्हणाले आहे. ज्या प्रकारचा निकाल लागला सर्वांना जमिनीवर आणून ठेवलं असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. अमेरिकेत झालेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. यातनं बोध कोणी घेऊन काही पुढे होतंय का आता हे पाहणं गरजेचं आहे. आता मी हा काही राजकीय व्यासपीठ नाहीये परंतु उद्या कोणी इथून तिथे जातील कोणी तिथून तिथे जातील काही माहीत नाही आपल्याला. आता तर साधारणपणे एक वर्षभर आपण कळ सहन करू, वर्षभरानंतर बघू काय होतंय नक्की ते. कारण आता जे काही सुरू आहे ते काही पण मला ज्या प्रकारचा निकाल लागला सगळ्यांना व्यवस्थित जमिनीवरती आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे. बघू आता. करणे विनंती आहे. इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. आज मुझे संत श्रेष्ठ स्पीकर बंद कर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली को मैं नमन करता हूँ, वंदन करता हूँ और आज इस ज्ञानेश्वर माउली के प्रस्थान के लिए मुझे आने का मौका मिला है और ये मैं खुद को भाग्यवान समझता हूँ और इसलिए मैं संत ज्ञानेश्वर माउली से और विठुराया से नम्र प्रार्थना करता हूँ कि हमारा बलिराजा किसान संकट मुक्त हो जाए, उसके ऊपर के सभी संकट दूर हो जाए, अच्छी बारिश हो जाए और राज्य में सभी जनता को सुख समाधान आनंद उनके जीवन में आ जाए, यही मेरी प्रार्थना है. इंद्रायणी नदी का प्रदूषण मुक्त करना ये सरकार का काम है और उस पर काम शुरू हुआ है. नगर विकास विभाग ने 800 करोड़ रुपया उसके लिए प्रावधान किया है और निश्चित रूप से उसका काम जल्दी शुरू हो जाएगा. इंद्रायणी प्रदूषण मुक्त हो जाएगी. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत पवार असहमत असल्याचं दिसून येतं. महाविकास आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर आमच्यामध्ये मतभेद नाहीत पण कोणतंही सरकार बिन चेहऱ्याचं असू नये असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा, त्याच्यात कोणतीही एखादी व्यक्ती आमच्या निर्णय समोर सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे. कोणतंही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिन चेहऱ्याचे असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं. चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाही आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण 175 ते 180 जागा आम्ही जिंकू. शक्तीपीठ महामार्गाला विधान परिषदेमध्ये सतेज पाटील यांनी विरोध केला आहे. ज्यांच्यासाठी मागणी नसताना रस्ता केला जातोय ते हुजूर कोण? विधान परिषदेमध्ये शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटील यांनी थेट आरोप केले आहेत. पर्यायी मार्ग नसताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय असा सवाल सतेज पाटलांनी केलाय.
तर जनभावनेच्या विरोधात आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही असं दादा भुसे यांनी उत्तर दिलेलं आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नाही असं दादा भुसे यांनी म्हटलंय. मोनार्क नावाच्या कंपनीनं 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला. हे काय जावया मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीनं वाटोळं लावलं या महाराष्ट्राचं. हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी मंत्री मध्ये स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून. जाहीरपणे बोल. 11 लोकसभेचा फटका बसलाय. अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेर आखणी करता येईल का? मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही. सरकार चर्चा करायला तयार, तुमची चर्चा करायला तयार नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा, पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे, तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही. अहो ठीक आहे, त्यांचं तुम्हाला मान्य नाहीये, बैठकीची त्यांची तयारी आहे ती ठीक आहे. नाही मी पुढची लक्षवेधी पुकारतो. लक्षवेधी क्रमांक 2 प्रसाद लाड. नाही सतेज पाटीलजी ते चर्चा करायला तयार आहेत, पण तुम्ही चर्चाच करायला तयार नाही आहे आणि तुम्ही म्हणता इथले इथे रद्द करा, असं कसं काय? आणि आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंची हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याचा कुंडलिक खांडे यांच्यावर ठपका, पंकजा मुंडेंना मदत न केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंना 3 दिवसांची पोलीस कोठडी, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी अटकेची कारवाई. मातोरीमधील दगडफेक, कुंडलिक खांडेंच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक, बीडमधील शिरूर कासारमध्ये कडकडीत बंद, शिंदे गटाच्या कुंडलिक खांडेंची चौकशी व्हावी, आंदोलकांची मागणी. अजित पवार यांना 50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही, निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाड यांचे आरोप. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाची कारवाई होण्याची शक्यता, नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबई नाका परिसरामध्ये तैनात. पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करा, राज्यसभेवर खासदारकी द्या, शिरूर कासार तालुक्यामधील 5 गावांची मागणी, अन्यथा भाजपला मदत न करण्याचा 5 ग्रामपंचायतींचा ठराव. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं केंद्राला पाठवली, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.